पुणे शहरातील शिवसेनेचे नाराज शिवसैनिक करणार आंदोलन. भाजप शिवसेनेला कमी जागा देत असल्यानं शिवसैनिक नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर करणार आंदोलन. आमदार केजेंना महिलांनी घेराव घातल्याचं प्रकरण. केजेंच्या समर्थकांकडून आज आरवी बंदची हाक. नागपूर पालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 125 तिकीट फायनल. मुंबईत झालेल्या प्रदेश निवड समितीच्या बैठकीत 90% जागांवर उमेदवार निश्चित. कोल्हापूर पालिका निवडणूक आम आदमी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र लढणार. आज घोषणा होण्याची शक्यता. लोकशाहीला सूत्रांची माहिती. नाशिकमध्ये अद्याप महायुतीत जागा वाटप ठरेना. 45 जागांवर शिवसेना ठाम. गिरीश महाजन, दादा भुसेंमध्ये आज चर्चेची शक्यता. नाशिकमध्ये आज शिवसेनेत इनकमिंग. काल भाजपातील प्रवेशानंतर आज शिवसेनेत पक्षप्रवेश. मिरजेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी महापौरांसह 16 नगरसेवक राष्ट्रवादीत. पक्ष बदलू गद्दारांसाठी आम्ही समर्थ. जयंत पाटलांचा गयारामांना इशारा. अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्यांना समन्वयाची जबाबदारी. नागपुरात चंद्रशेखर बावनकुळे, उदय सामंत, संजय राठोड, आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत बैठक. मुंबईतील जागा वाटपावरून भाजप शिवसेनेत पुन्हा खलबतं. आज पुन्हा भाजप शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत दुपारी रंगशारदा इथे बैठक. अमरावती पालिका निवडणुकीसाठी महायुतीत जागा वाटपाचा तिढा सुटेना. 87 जागांपैकी 55हून अधिक जागांसाठी भाजपचा निर्धार. राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांच्यावर सोलापूर पालिका निवडणुकीच्या नियोजन आणि प्रचार प्रमुख पदाची जबाबदारी. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी काढलं निवडीचं पत्र. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीकरता भाजप शिवसेनेत 5 बैठका. मात्र अद्याप निर्णय नाही. मराठवाड्यात युतीत किंवा स्वबळावर मनपा निवडणूक लढण्यासंदर्भात घोषणेची शक्यता. कोल्हापुरात मवियात जागा वाटपाचा तिढा. शरद पवारांची राष्ट्रवादी मवियासोबत फारकत घेणार असल्याची शक्यता. अजित पवारांच्या भेटीवर रोहित पवारांचं तो मी नव्हेच. अजित पवारांच्या भेटीनंतर रोहित पवारांची लपवाछपवी. चंद्रपूर पालिका निवडणूक. भाजप आणि शिवसेना युतीमध्ये निवडणूक लढण्याचा निर्णय. मेरिटवर आधारित उमेदवारांना तिकीट देणार असल्याची निवडणूक निरीक्षक चेनसुख संचेतींची माहिती. लातूर पालिका निवडणूक महायुती म्हणून सामोरे जाण्याचा भाजपचा प्रयत्न. राष्ट्रवादी आणि शिवसेनेशी चर्चा सुरू. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वर्षावर रात्री उशिरा बैठक. मंत्री सामंत आणि राहुल शेवाळे यांच्या उपस्थितीत बैठक. पुण्यात अजित पवार सकाळपासूनच बारामती हॉस्टेलमध्ये. पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का याकडे लक्ष. तर पुण्यात अजित पवार, रोहित पवार आणि अमोल कोल्हेंमध्ये बैठकीत केवळ पिंपरी चिंचवडमधील जागा वाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाल्याची अमोल कोल्हेंची माहिती. पुण्यात अजित पवारांच्या बंगल्याबाहेरून वेगाने जाणाऱ्या कारमध्ये रविकांत वरपे आणि रोहित पवार. भीमतळी जत्रेचं आयोजन ठिकाणी थांबलेल्या कारमधून दोन्ही नेते बाहेर पडले. दादर स्थानकात प्लॅटफॉर्मवर पडलेल्या व्यक्तीचा रेल्वे जाऊनही जीव वाचला. व्यक्तीला बाहेर येण्यास सतेज पाटील यांनी मदत करत विचारपूस केली. मनसेची साथ सोडलेले प्रकाश महाजन आज शिवसेनेत प्रवेश करणार. महाजनांचा दुपारी 12:30 वाजता पक्षप्रवेश. छत्रपती संभाजीनगरात ठाकरेंची शिवसेनेकडून आजपासून प्रचाराचा प्रारंभ. संध्याकाळी 6 वाजता आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात रॅली. मनसे ठाकरेंच्या शिवसेनेत जागा वाटपाचा तिढा कायम. शिवडीतील 2 जागा ठाकरेंच्या शिवसेनेला तर 1 जागा मनसेला देण्याचा निर्णय. भिवंडी निजामपूर पालिका निवडणूक आप स्वबळावर लढणार. 90 जागांसाठी उमेदवारांची चाचपणी अंतिम टप्प्यात. वसईत बहुजन विकास आघाडी नेत्यांच्या प्रवेशामुळे भाजप कार्यकर्ते नाराज. बवियामधून आलेल्यांना तिकीट देऊ नका, कार्यकर्त्यांचं पत्र. छत्रपती संभाजीनगरात मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीनंतर जल्लोष. मनसे कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फोडले फटाके. कराडमध्ये आजपासून कृषी, पशु आणि औद्योगिक प्रदर्शन. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंच्या हस्ते होणार उद्घाटन. कृषी प्रदर्शनाची तयारी पूर्ण. कल्याणमध्ये शिवसेनेच्या वतीनं बलसंवर्धन शिबिराचं आयोजन. मुलांना स्वावलंबी बनवण्याचा उद्देश.
संगमनेरमध्ये बिबट्याच्या वाढत्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेस अध्यक्ष डॉक्टर जयश्री थोरात यांनी घेतली वनमंत्री गणेश नाईकांची भेट. सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी. जळगाव महापालिकांसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची निवडणूक प्रभारी जाहीर. एकनाथ खडसे यांना डावलून माजी आमदार संतोष चौधरी यांची निवड. नागपुरात भाजपच्या महत्त्वाच्या बैठका. अकोला, अमरावती, चंद्रपूर मनपा निवडणुकीसाठी बैठका. अकोला कोर कमिटीसोबत चंद्रशेखर बावनकुळेंची बैठक. बैठकीत युती आणि जागा वाटपावर चर्चा. छत्रपती संभाजीनगरात कार्यालय उद्घाटनावेळी भाजप माजी महापौर संतापले. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलं घडामोडे यांना शांत. माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी प्रकाश आंबेडकरांची घेतली भेट. आगामी निवडणुकीत वंचित सोबत लढण्याची तयारी. आशीर्वाद आणि पाठबळ द्या अशी प्रकाश आंबेडकरांना विनंती. माजी महापौर मीनाक्षी शिंदेंनी दिला राजीनामा. ठाण्यात शिवसेनेचं मोठं नाराजी नाट्य. शिवसेनेतून विक्रांत वायचळ यांची हकालपट्टी केल्यानंतर मीनाक्षी शिंदे नाराज. पुण्यात मनसे ठाकरे सेनेची युती होणार. मनसे 74 तर ठाकरे सेना 91 जागा लढणार. स्थानिक नेत्यांच्या ठाकरे बंधूंकडे युतीचा प्रस्ताव. सूत्रांची माहिती. नाशिकमध्ये ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी. शाहू महाराज, खैरे, यतीन वाघ यांच्या विरोधात घोषणा. जो हिंदुत्वाच्या अजेंड्यामध्ये बसेल त्याला उमेदवारी. हिंदू असो वा मुस्लिम, अजेंड्यात बसणाऱ्याला उमेदवारी देऊ. भाजप आमदार संजय केनेकरांचं वक्तव्य. जालन्यात भाजप युतीसाठी सकारात्मक बैठकांमध्ये मित्रपक्षांसोबत जागा वाटपावर चर्चा झाली. रावसाहेब दानवेंनी दिली माहिती. निष्ठावंतांना डावललं जात असल्याची चुकीची माहिती. तिकिटाची अपेक्षा करणाऱ्यांनी जुन्या पक्षात परत जावं. भाजप आमदार संजय केनेकरांची स्पष्टोक्ती. प्रशांत जगतापांच्या काँग्रेस प्रवेशानं पुणे काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य. स्थानिक नेत्यांना विचारत न घेता प्रशांत जगतापांचा प्रवेश. पुणे विभागातील 4 माजी नगरसेवक नाराज. वाशिमच्या कारंजा नगर परिषदेवर पदग्रहण सोहळा संपन्न. यावेळी शहरातील प्रतिष्ठानची सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थिती. मी नाराज कधीच नव्हतो. भाजपा पक्ष माझा आहे. फक्त येणाऱ्या पाहुण्यांनी हे घर आमचं आहे असं बोलू नये. सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य. उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं नाशिकचे विनायक पांडे, यतीन वाघ यांची हकालपट्टी. पक्षविरोधी कारवाईबद्दल हकालपट्टी. खासदार संजय राऊतांची ट्विटद्वारे माहिती. सेना मनसे ही युती नाही तर भीती आहे. भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचं वक्तव्य. उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसतील. नवनाथ बन यांचं वक्तव्य. यवतमाळच्या भवानी गावात काही दिवसात 27,000 प्रमाणपत्रांची नोंद. 6,000 नोंदणी असलेल्या गावात 27,000 प्रमाणपत्र. नागपुरात राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढवणार. युतीची वाट न पाहता राष्ट्रवादीच्या आभा पांडे भरणार उमेदवारी अर्ज. पालिका निवडणुकीसाठी इच्छुकांना लढण्यासाठी 5 राष्ट्रीय तर 14 राज्यस्तरीय नोंदणीकृत पक्षांमधून उमेदवारीची संधी. अपक्ष उमेदवारांना निवडणुकीसाठी तब्बल 167 चिन्हांचा पर्याय उपलब्ध असणार. विदर्भातील 4ही महापालिकेत भाजप शिवसेनेची युती. नागपूर, अमरावती, अकोला आणि चंद्रपुरात महायुतीचं ठरलं. बावनकुळेंची माहिती. मुंबई महापालिकेसाठी उमेदवारांना इंग्रजीत अर्ज भरण्याची मुभा. राज्य निवडणूक आयोगानं पत्र काढून केली स्पष्ट भूमिका. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 75,000 कर्मचाऱ्यांची आवश्यकता. 29 डिसेंबरपर्यंत आयोजित निवडणूक विषयक प्रशिक्षण टाळल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार. सोलापूर पालिका निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी अद्याप रुजू नाहीत. अधिकाऱ्यांना पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांची कारणे दाखवा नोटीस. अमरावती पालिका निवडणुकीसाठी कायदा आणि सुव्यवस्था आढावा बैठक पार. प्रशासन आणि पोलीस यंत्रणेतील समन्वय अधिक प्रभावी करण्यावर बैठकीत विशेष भर. लातूरमध्ये महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी. प्रकाश आंबेडकरांनी कार्यकर्त्यांना केलं मार्गदर्शन. युतीबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात येणार. प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. पिंपरी चिंचवडमध्ये प्रभाग क्रमांक 14चा पॅनल जवळपास निश्चित. उमेदवारी डावलल्यानं भाजप संभाव्य उमेदवाराला इच्छुक उमेदवारांच्या समर्थक महिलांनी विचारला जाब.
सोलापूर महापालिकेत युतीसाठी भाजप आणि शिवसेना नेत्यांची बैठक. 102 जागांपैकी 50% जागा शिवसेना सोडण्याची शिंदे गटाच्या नेत्यांची मागणी. कोल्हापुरात महापालिकेसाठी आमदार विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाकडून तयारीला सुरुवात. कोरेंनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती. पक्षाकडून स्वबळाची देखील चाचपणी. चंद्रपुरात महापालिकेच्या 66 जागांसाठी निवडणुकीला नामनिर्देशन प्रक्रियेला वेग. 406 इच्छुकांनी 863 नामनिर्देशन पत्रांची केली उचल. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी एमआयएम कडून उमेदवारी जाहीर. शहरात ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी. भिवंडीत नदी नाका येथे आचारसंहिता पथकाकडून 8,28,900 रुपयांची रक्कम जप्त. रकमेचा पंचनामा करून पुढील कायदेशीर कारवाईला सुरुवात. जालना पालिका निवडणुकीसाठी 2 दिवसात 1,496 अर्जांची विक्री. नामनिर्देशन पत्र खरेदी करता पालिका कार्यालयात इच्छुकांची गर्दी. अकोला आगामी निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवार निश्चिती सुरू. आजही आणि उद्याही वंचित सोबत जायला तयार काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांची प्रतिक्रिया. नाशिक पालिका निवडणुकीसाठी 2 दिवसात एकूण 3,705 उमेदवारी अर्जांची विक्रमी विक्री. उमेदवारी अर्ज विक्रीतून नाशिक पालिकेला 98,863 रुपयांचा महसूल प्राप्त. खडकवासला पंपिंग वरून येणारी जलवाहिनी फुटली असून दुरुस्तीचं काम सुरू. जलवाहिनी फुटल्यानं पुणे शहरातील अनेक भागातील पाणी पुरवठा विस्कळीत. नवी मुंबई विमानतळावर पहिल्याच दिवशी 4,000 प्रवाशांची नोंद. पहिल्या टप्प्यात 16 शहरांशी जोडणी. राज्यात गेल्या 3 वर्षात 1,37,000हून अधिक मुले कुपोषित. सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाची उच्च न्यायालयात माहिती. यंदाही नव्या वर्षाचा आनंद पहाटेपर्यंत. मध्य रेल्वेच्या 4 विशेष लोकल तर सीएसएमटी पनवेल आणि पनवेल सीएसएमटी लोकल देखील सोडण्यात येणार. बीडच्या सह्याद्री देवराईतील झाडे जाळल्याचा हिंगोलीत निषेध. हिंगोलीत वृक्षप्रेमींनी 120 फुलांची झाडं लावून झाडे जाळणाऱ्या समाजकंटकाचा केला निषेध. कॅब बुक करताना आता महिला प्रवाशांना महिला ड्रायव्हर निवडण्याची सुविधा मिळणार. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून कॅब ॲग्रिगेटर कंपन्यांसाठी नवे नियम जारी. पिंपळनेर नगर परिषदेच्या डम्पिंग ग्राउंडमुळे ग्रामस्थ हवालदिल. संतप्त नागरिकांनी जेवापूर शिवारात कचरा गाड्या अडवून परत पाठवल्या. बुलढाण्यात शेतात जाणारा रस्ता शेजाऱ्यानं अडवल्यानं 4 वर्षापासून जमीन पडीक. शेत रस्ता पोलीस संरक्षणात मोकळा झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा. बीडच्या केजमध्ये रेशन दुकानात निकृष्ट दर्जाचं धान्य वाटपाच्या निषेधार्थ आझाद क्रांती सेना आक्रमक. 5 जानेवारीपर्यंत कारवाई न झाल्यास 6 जानेवारीला रास्ता रोकोचा इशारा. सिंधुदुर्गात महावितरणच्या कंत्राटी कामगारांच्या पगाराला कात्री. कंत्राटदारांमार्फत महावितरणला निवेदन. मात्र प्रशासनाचं दुर्लक्ष. कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया झालेल्या महिलांची हेळसांड. जालन्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात बेड अभावी महिलांवर जमिनीवर झोपण्याची वेळ. समृद्धी महामार्गावर गॅन्ट्री उभारणीसाठी 45 ते 60 मिनिटांचा ब्लॉक. 27 ते 29 डिसेंबर दरम्यान टप्प्याटप्प्यानं वाहतूक बंद. बीडमध्ये शेतकरी हक्क मोर्चा. जिल्हाधिकारी कार्यालयावर हातात रोपं घेऊन शेतकऱ्यांची सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. अकोला वाशिम मार्गावरील टोल नाक्याच्या कर्मचाऱ्यांची वाहन चालकाला मारहाण. शिल्लक पैशांच्या कारणावरून बेदम मारहाण. नवी मुंबई विमानतळावर विमान सेवेला सुरुवात. दिवा पाटील यांचं नाव न देता सुरुवात केल्याच्या निषेधार्थ भिवंडीत गावोगावी भूमिपुत्रांचं आंदोलन. सिंधुदुर्गातील पाट गावात कलिंगड उत्पादन. सर्वाधिक गावातून नियमित जवळपास 50 टन कलिंगडांची विक्री. कलिंगड शेतीचं वन्य प्राण्यांकडून नुकसान. वाशिमच्या मानोरा तालुक्यात कपाशी वेचणीला सुरुवात. मात्र मजुरांच्या कमतरतेमुळे शेतकरी अडचणीत. वेचणी वेळेत न झाल्यास कापसाचं नुकसान होण्याची भीती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.